दिनांक 14 जानेवारी 1982 रोजी परमपूज्य माताजींचा पूजेचा कार्यक्रम सोमवंशी क्षत्रिय सभागृहामध्ये झाला होता. त्यावेळेला परमपूज्य माताजींनी केलेला उपदेश आळवण्यासाठी मनुष्याने खूप शकली शोधून काढलेल्या आहेत. असं म्हणतात की 24 तऱ्हेने तुम्ही परमेश्वराला बोलावू शकता. पैकी सगळ्यात मोठी म्हणजे आई, कारण त्यात सगळं आलं. तेव्हा ह्या वेळेला आईला बोलवायला थोडंसं रडायला पाहिजे. झालं, त्याच्यावर काही लागत नाही. थोडंसं मूल रडू लागलं की आई धावत येणारच. आता सांगायचं म्हणजे असं की मला पुणेकरांची आठवण झाली. एकदा पुणेकरांनी लिहिलं की माताजी तुम्ही सगळ्यांना पत्र लिहिता, फक्त आम्हाला लिहित नाही. मी म्हटलं ज्यांना लिहायची गरज आहे त्यांना लिहित असते, तुम्हाला अजून एवढी गरज नाही आहे. मुंबईला सहयोग सुरू झाला, इथेच वाढवला गेला. इथले सहयोगी फार गहन आहे. इथे जरी 2 दिवस राहिलो तरी गहनतेच जातात. एक घागर आहे, फार गहन आहे. समजा पुष्कळ जागा आहे तिथे. एकदाच भरली, एकाच वेळेला भरली तर पुष्कळ पाणी घरात येऊ शकतं की नाही. पण समजा जिथे गहनता नाही तिथे थोडंसं ठोकावं लागतं. तिथे विहीर एकदा खणून झाली व्यवस्थित खोलवर, त्यात पाणी आलं, मग दुसऱ्या विहिरींकडे लक्ष द्यावं लागतं. किती वर्ष घालवली मुंबईला, किती वेळ घालवला, किती मेहनत केली, किती प्रेम दिलं आणि घेतलं, त्याचा आढावा घ्यावा. तेव्हा माणसाची बुद्धी उलटी चालत असते कधी कधी, आणि त्या दृष्टीने असा विचार येतो. खरोखर म्हणजे मुंबईला आता माझी काय गरज राहिली असं मला वाटत नाही इथे. कारण तुम्ही लोक आता पुष्कळच विद्वान झालात सहयोगात आणि हुशार झालात. हातही तुमचे मोकळे झाले आणि त्यातनं व्हायब्रेशन्स वगैरे व्यवस्थित वाहू लागले. सहयोग चांगला समजतो तुम्हाला, समजायला काय नको. आता अमेरिकेला गेले होते, तिथली स्थिती पाहून वाटलं आता हे लोक कधी पार होणार. मुंबईकर कुठे आणि कुठे अमेरिकेचे लोक, फार फरक आहे, फार तफावत आहे. कधी कधी अतिशहाणपणा होतो अशा लोकांचा, त्याच्याबद्दल थोडी काळजी घ्यायला पाहिजे. पण आता काही धरत बिरत नाही लोकांचं विशेष. किंवा पूर्वी दार लावून बसायच्या आतमध्ये की बाहेर निघालं की मला धरणार काय. ते भागुबाईपणाचं आता लक्षण गेलेलं आहे. आणि सहयोगी मुंबईला चांगलेच सिंहासारखे तयार झालेले आहेत. तेव्हा जसा जसा मुलगा मोठा होतो तशी तशी आई त्याच्यावर पुष्कळ बोजा सोडते. इतकंच नव्हे तर जी मंडळी लहान आहे त्यांच्याकडे लक्ष द्या. जगामध्ये आज सहयोग सगळीकडे पसरलाच पाहिजे. ही महत्त्वाकांक्षा नव्हे. कुणाकुणाला असं वाटतं की फार मोठी महत्त्वाकांक्षा आहे, हे घडणार, हे होणार, हे झालंच पाहिजे, ह्याच्याबद्दल लिहिलेलं आहे, हे सगळं होणारच आहे. ते असं असं व्यवस्थित कसं होणार. मुंबईला कितपर्यंत राहायचं ते सगळं विधीचं पूर्वीच लिहिलेलं आहे सगळं काही. आज किती वाजता पूजा व्हायची ते सगळं लिहिलेलंच आहे. आज जाऊन तुम्ही बघा. आता माझ्याकडे पंचांग नाही, पण तुम्ही लोक जेव्हा ठरवता पूजा तेव्हा असं असतं सरळ, माताजी पूजा 5 वाजता तयार होणे, हाजीर होणे, की आम्ही हजूर आम्ही पोचलो. देवादिकांच्या सगळ्यांना आव्हानं लागतात. त्यांची मर्जी सांभाळून त्यांना बोलावं लागतं. आले तर बरं, नाही आले तर त्यांची मर्जी. आईचं वेगळं आहे. कुणाला तू म्हणा या पूजेला बसा, की आले बसले ते काही भटजी नाहीत पैसे देऊन कामं करायला. त्या पूजेलाही फार मानपान, फार मानपान. त्या मानपानाला जपून सगळं काही समजावून मग त्यांना आवाहनं करावी लागतात. ते आवाहनं झाल्यावरतीच पूजा जमते. प्रत्येकाचा ग्रह दशा त्यावेळेला सगळं काही व्यवस्थित असायला पाहिजे. शुभ घडी यायला पाहिजे. ती शुभ घडी येईल त्याच वेळेला ते कार्य घडतं. माझं तर एक क्षण सुद्धा त्याच्याशिवाय जात नाही. जे काही कार्य घडतं ते शुभ घडीला घडतं, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यात फक्त तुम्ही आपली बुद्धी जर चालवली तर तुमच्या ते लक्षात येणार नाही. आता सहयोगामध्ये व्हायब्रेशन्स आले, ते काही बुद्धीने आले आहेत का आपल्याला?
किंवा कोणतेही कार्य झालं ते बुद्धीने आलंय का, त्या बुद्धीच्या पातळीवर आपण सहयोग जमवला नाही पाहिजे, प्रेमाच्या पातळीवर जमवायचं. आता द्रौपदीची गोष्ट सांगितली, तिने साकडं घातलं कृष्णाला, त्या कृष्णाने सांगितलं तू माझी आठवण नाही काढली. अशातली गोष्ट एक आहे. पण दुसरी गोष्ट अशी आहे की संबंध नाटक जमलं पाहिजे. समजा जर कृष्ण आधीच तिथे येऊन उभे झाले असते तर काय नाटक जमलं नसतं इतकं सुंदर. काय हो, आहे की नाही गोष्ट? संबंध नाटक जमल्यावर जेव्हा तिची सगळी साडी उतरवण्यात येणार त्यावेळेला पोचले, हे त्यांचं म्हणजे नाट्य कौशल्य. प्रत्येक घटनेला एक त्याची शिखरावस्था असते. त्या शिखरावस्थेला जेव्हा ते पोचतो तेव्हाच घटना घडली पाहिजे, नाही तर अर्धवटासारखं व्हायचं. हे सगळं नाटक जे काही परमेश्वर असतो त्याला फार अर्थ आहे आणि गहन अर्थ आहे. आता तुम्ही सगळे गहनतेत उतरा. ही गोष्ट बरोबर होती जेव्हा सहयोग सुरुवातीला इथे लहान मुलासारखा दूर धावत होता. त्या पुष्कळ सांगावं लागायचं, बारीक बारीक बघावं लागायचं. इकडे नको जाऊ रे, तिकडे हात लावू नको रे, ह्याला नको शिवू रे, तिकडे शॉक लागेल, हे ते सगळं चालत असेल. आता तुम्हाला स्वतः सगळं समजू लागलेलं आहे. आता तुम्ही चौफे रुधळून टाकायचं. सहयोग आता पसरला पाहिजे. आता मुंबईकर नाही राहिले, मुंबईकर पसरले पाहिजे, सगळीकडे पसरले पाहिजे. आणि जोपर्यंत तसं होणार नाही तोपर्यंत हे वाण कोण पुरं करणार आहे? हे कोणाच्या हातून होणार आहे? हे तुम्ही एक विशेष लोक आहात आणि तुमच्याच हातून ही घटना होणार आहे. तुम्हीच हे वाण सर्व संसारात पोचवणार. सहयोगावर परवा दिल्लीला भाषण झालं. दिल्लीला काम खूप जोरात सुरू झालं. प्रत्येक सेंटरवर 200-300 माणसं आहेत. प्रत्येक सेंटर खूप जोरात काम सुरू केलेलं आहे. आणि मी त्यांना विचारलं की का हो आत्तापर्यंत हे काम का नाही जमत होतं? ते म्हणे माताजी एकदमच हे कसं काय झालं समजत नाही, पण एकदम ह्याला उधाण आल्यासारखं वाटतंय आणि त्या उधाणामध्ये हे कार्य इतक्या जोरात पसरत आहे. सहयोग ही जिवंत प्रक्रिया आहे आणि ती जिवंत प्रक्रिया हळूहळू कार्य करत असते आणि एकदमच फोफावून पुढे येते. तेव्हा आपण कार्य करत राहिलं पाहिजे, आपली गहनता वाढवली पाहिजे, परमेश्वराचे आशीर्वाद मिळवले पाहिजेत आणि त्याचे जे काही व्हायचं आहे पुढचं जे काही त्याची फळं यायचे ती तुम्हाला दिसतील. तेव्हा ह्या सर्व लहान मुलांच्या गोष्टी फार मजेदार आहेत, गोड आहेत, पण तसं काही नाही. तुमच्यावर माझं किती प्रेम आहे त्याचं एक उदाहरण म्हणजे संबंध सहयोग. जर त्याची तुम्ही जर इतिहास काढला तर सगळ्यात जास्त मी ह्या मुंबई शहरात घालवलं. इतकंच नव्हे पण ह्या पृथ्वीने सुद्धा महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वतीचं देऊळ इथेच बनवलेलं आहे. तेव्हा कितीतरी तऱ्हेने सर्वच दृष्टीने मुंबईवर फार मेहनत झालेली आहे. तेव्हा आता त्या मेहनतीची फळं आम्हाला दिसू देऊ आणि त्याचा एक आनंद आम्हाला मिळाला पाहिजे अशीच तुम्ही आता प्रार्थना करा. आणि त्यांनी सगळ्यांना हे पटवून द्या की खरोखर माताजींनी जी मेहनत केलेली आहे, जो पाया घातलेला आहे मजबूत, त्याच्यावर आता मी इमारती उभ्या करतो. आता आजच्या विषयावर मी फक्त एक बोलणार आहे, कारण त्यांच्या दिल्लीला मी शांतीवरती बोलले की मनुष्याला शांत असायला पाहिजे. चित्त हे शांत असलं पाहिजे, चित्ताला शांती मिळाली पाहिजे. सहयोगात जर चित्ताला शांती मिळाली नाही तर सहयोग लाभला नाही. पहिल्यांदा आपलं चित्त शांत करा. चित्त हे शांत झालं पाहिजे आणि चित्त शांत करायला फक्त एकच सरळ साधा मार्ग आहे आणि तो म्हणजे मंत्र आहे की त्वमेव साक्षात शांती. एक साधा सरळ मार्ग आहे. तुम्ही जेव्हाही कोणत्याही अशा वातावरणात येता जिथे तुम्हाला एकदम घाबरायला होतं किंवा तुम्ही फ्रँटिक होता त्यावेळेला फक्त शांती धरा. त्या शांतीचा संबंध आशीर्वाद मिळणार आहे. हे मी दिल्लीला सांगितलं. पण आपल्याला जे दुसरी गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे समग्रतेवर. आपण हे जाणून असलं पाहिजे की सहयोग हे एका व्यक्तीकडून होणार नाही. एक व्यक्ती वाढून कधीही सहयोग होणार नाही. सगळ्यांनीच वाढलं पाहिजे. जर कुणी फार वर गेला तर त्याला मी खेचूनच काढणार. कारण सहयोगामध्ये कोणताही एक अवयव वाढू शकत नाही. म्हणजे तुम्हीच विचार करा की एखादं जर नाकच वाढू लागलं किंवा डोळेच वाढू लागले तर ह्या शरीराचं काय होईल? तेव्हा सर्व वस्तू आपापसामध्ये पारस्परिक संबंधात बघूनच वाढवल्या पाहिजे.
ही पहिली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ही परस्पर आपला संबंध काय आहे. हा सहयोगी आहे, मी सहयोगी आहे. हा कुठे राहिला, मी कुठे राहिलो. आमचा परस्पर संबंध काय आणि त्या परस्पर संबंधामध्ये आम्ही किती जवळ येतो आणि किती कार्यशील होतो हे पाहिलं पाहिजे. पहिली गोष्ट ही. दुसरी गोष्ट समग्र. शब्द समग्र बघा किती सुंदर आहे. समग्र. पहिल्यांदा अग्र असायला पाहिजे. अग्रच नसलं तर त्याच्यात काय दोरा घालणार. सूत्र घालायचं तर कुठे घालणार. पहिल्यांदा अग्रावर यायला पाहिजे. अग्र पाहिजे. जर सहयोगामध्ये अग्र नसला, अग्र काय आहे त्याचा. अग्र म्हणजे त्याचं हृदय. त्याचं हृदय हेच त्याचं अग्र आहे. आणि त्याच्यामध्ये जी जागा आहे, जी पोकळी आहे, तेच आत्म्याचं स्वरूप आहे. तिथे काहीही नाही असं जे ते आत्म्याचं. जे काही तुम्ही बुद्धीने जाणलं, इतर ज्ञानाने जाणलं, ते आत्म्याचं स्वरूप नव्हे. त्याशिवाय जे आहे ते आत्म्याचं स्वरूप आहे. त्या आत्म्याच्या स्वरूपाला आम्ही भेदून काढलेला आहे कुंडलिनी. सगळ्यांच्या आत्म्याच्या स्वरूपाला भेदणारी ही कुंडलिनी सर्वस्वरूपी आहे. आत्म्याचं स्वरूपच मुळी कलेक्टिव्ह आहे. आत्म्याचं स्वरूपच मुळी सार्वजनिक आहे. तो एकटा राहूच शकत नाही. त्याच्या स्वरूपात जो उतरला तो सार्वजनिक होतो. जो मनुष्य अलिप्त राहून स्वतःला काही विषय समजतो तो सहयोगी नाही. परमेश्वराच्या साम्राज्यात त्याला रस्ता नाही. तो असेल इथे मोठा काही जरी झाला तरी आपल्याला त्याचं काही करणं धरणं नाही. परमेश्वराच्या साम्राज्यात जो मनुष्य सार्वजनिक आहे तो सहयोगी आहे. ही पहिली गोष्ट. आता समग्र म्हणजे तुमचे अग्र इतके आहे, त्या अग्रातनं एकच कुंडलिनी म्हणजे आधी कुंडलिनी पास होते. ही जात आहे. ही समग्रता आपल्यात गाठली पाहिजे. आता का गाठता येत नाही. जेव्हा आपण समग्र नसतो तेव्हा ते सगळे औराज बिराज दिसायला लागतात. ही सगळी भूतं बितं दिसू लागतात. हे सगळे निगेटिव्हिटीचे विचार येऊ लागतात. सर्व तऱ्हेचे हे त्रास माणसाला सुरू होतात. शरीर खराब होतं. जर इंटिग्रेटेड झाला, जर समग्र झाला तर काहीही त्रास होतो. तर कसं करायचं. आपल्या सहयोगामध्ये सगळी गोष्ट अगदी प्रॅक्टिकल आहे आणि फार लांबलचक नाही. अगदी सोपं. हे कनेक्शन इकडून तिकडे लावलं की झालं. ते कनेक्शन तिकडून तिकडे लावायचं. असा सहयोग आहे. अगदी सरळ प्रॅक्टिकल. तर तुम्ही स्वतःबद्दल विचार करायचा. माझं कोणतं चक्र धरताय. हृदय धरताय ना. आणि दुसरं नाभी. म्हणजे मला पैशाची चिंता फार आहे आणि लक्ष माझं आपल्या आत्म्याकडे नाही. आता ह्या दोनांचा कसा मेळ घालायचा. पोटाची चिंता, पैशाची चिंता आणि परमेश्वर जो आपल्यामध्ये आत्मा स्वरूप आहे ह्यांचा मेळ कसा घालायचा. सहयोगामध्ये फार सोपं काम आहे. मंत्रामध्ये दोन्ही देवतांची नावं घालून जर तुम्ही म्हटलंय, समजा अशा परिस्थितीत तुम्ही जर विष्णू शिव असं म्हटलं किंवा शिव विष्णू असं म्हटलं किंवा आत्मा विष्णू विष्णू आत्मा असं म्हटलं तर होणार. तो संबंध घटित होणार. म्हटल्याबरोबर हे तुमच्या तोंडामध्ये जी जीभ दिसते आहे ती साक्षात सरस्वती बसलेली, त्याच्यात जागृत झालेली आहे. ते म्हटल्याबरोबर समग्रता आपल्यामध्ये आली. तुम्ही झाले त्या बाबतीत समग्र. आता दोन माणसाची भांडणं आहेत समजा. तर दोन सहयोगांची भांडणं असूच शकत नाही. म्हणजे शक्यच नाही. प्रश्नच उठत नाही. कोणी तुम्ही दुसऱ्याविषयी काही विचार करून ठेवा ते तुम्ही बुद्धीच्या पातळीवर केलेला. पण सहयोगामध्ये असू शकत नाही. अहो हे बोट ह्या बोटाची जर भांडत राहिलं तर कामं कशी होणार. म्हणजे विचार करा तुम्ही कधी भांडतं का. म्हणजे माणसाची भांडत नाही तर परमेश्वराची बोटं कशी भांडतील. तुम्ही आता परमेश्वराची बोटं झाला. तेव्हा जर काय असं झालं तर परत समग्रतेवर यायचं. समग्रता त्याची अग्रता आत्मा आणि आपलाही आत्मा
ह्यांची अग्रता जोडायची. पहिल्यांदा परमेश्वर हा क्षमाशील आहे. इतकंच नव्हे, क्षमेचा सागर आहे म्हणून तुम्ही क्षमाशील व्हा. आणि स्वतःला क्षमा करा, दुसऱ्याला क्षमा करा. एकाच पातळीवर धरायचं. तो आणि मी फरक नाही, आम्ही दोघं सहयोगी आहोत. जर त्याची चूक असली तर ती माझीच चूक आहे, कारण तो आणि मी एक होतो. किंवा माझी चूक असली तर ती त्याची चूक आहे. पण हे दुसऱ्या लोकांना लवकर पटेल. पहिलं नाही पटायचं. मग कसं करायचं ते सुद्धा. जर समजा राम आणि श्याम ह्याच्यामध्ये भांडण आहे, तर आपल्याजवळ शब्द आहेत, राम आणि श्याम एकता सुरू वाचायची. झालं, संपली भांडणं तुमची. भांडून बघा, भांडूच शकणार नाही. आपण का भांडतो? समग्रतेत प्रश्न का उभा राहतो? आपल्या कलेक्टिव्हिटीमध्ये आपल्याला शंका का येतात? का येतात? कारण अजून आपलं जे मागचं चिकटलेलं आहे, अंड फोडून जरी पक्षी झाले तरी अंड थोडं चिकटलेलं आहे, ते अजून चिकटलेलं आहे, त्याचा वास येऊन राहिला अजून अंगाला. ते झटकून टाकलं पाहिजे. आता तुम्ही सहयोगी झाला, तुम्ही परमेश्वराच्या साम्राज्यात शिरला. इतकंच नव्हे, आजच्या महायोगामधले जेवढे सहयोगी आहेत त्याच्या ब्रेनमध्ये बसलेले आहेत विराटाचे. आणि त्याच्यातले जर सेल्स भांडू लागले तर विराटाची काय दशा होणार आहे? हा प्रश्नच उभा नाही झाला पाहिजे. बरं, त्यातनं लभ्यांश काय तुम्हाला? आपण आपली सरळ गोष्ट करायची, प्रॅक्टिकलच घ्या. लभ्यांश काय? पहिलं म्हणजे माताजी रागवणार, ते सगळ्यात वाईट. तसं कधी झालं नाही पाहिजे. प्रसन्न ठेवायला पाहिजे. ही प्रचंड शक्ती आहे. इतकी प्रचंड शक्ती कधी नव्हती आणि कधी होणारही नाही. आणि अशा प्रचंड शक्तीला नेहमी प्रसन्न ठेवलं पाहिजे. जरा अशी आमची प्रसन्नता गेली तर तुम्ही राक्षसाच्या हवाली व्हाल. आणि मग तुमचे जे तुकडे तो करेल ते मलाही बघवणार नाही. म्हणून उगीच कशाला आमच्या छत्रछायेतनं जायचं? कुणी तुमच्यावर केलाही आघात समजा सहयोगाने, तरी त्याला म्हणायचं, बाबा रे काही हरकत नाही. म्हणूनच ख्रिस्ताने सांगितलं की एका थोबाडात दिली तर दुसरं थोबाड समोर करा. हे सहयोगांसाठी सांगितलेलं आहे. हे सहयोगांसाठी सांगितलेलं आहे, दुसरे तिसरे कुणासाठी नाही. हे तुम्हा लोकांसाठी ते सांगून गेले की एका थोबाडा दिली तर दुसरं थोबाड पुढे करा. हे आपल्याला फार कठीण वाटतं, पण करून बघा. भांडणामध्ये समग्रता नष्ट होते. एकदा समग्रता नष्ट झाली म्हणजे ज्याला म्हणतात डिसइंटिग्रेशन, ते सुरू. संबंध शक्तीचा संचय जो आहे तो गळून पडतो. जसं एखाद्या बिल्डिंग मधलं सिमेंटच गळून जावं किंवा एखाद्या मशिनीतले सगळे स्क्रूज गळून पडावे, तसं होऊन जातं. त्याला जी बांधणारी शक्ती आहे तीच नष्ट झाल्यावर तुमच्याजवळ शक्ती राहणार कुठं? बरं, बुद्धीच्या पातळीवर ह्या गोष्टी समजावून सांगता येत नाही, मुळी सांगता येणार नाही. पण सहयोग म्हणजे नितांत समर्पणाची गोष्ट आहे. अत्यंत समर्पण पाहिजे त्याला. बुद्धीला आधी समर्पित करा. म्हणजे बुद्धी त्यागी होऊ नका, पण ही जी बुद्धी आहे तिला सुबुद्धी म्हटलं पाहिजे. एक तीक्ष्ण बुद्धी असायला पाहिजे, याच्यामध्ये सगळं स्पष्ट दिसलं पाहिजे. आणि असा मनुष्य अत्यंत शांत, समजदार. ही सगळी परीक्षा आहे. तुम्हाला माहिती आहे की जहाज आधी तयार करतात की मग आधी समुद्रात सोडून हळूहळू बघतात. पैकी एखाद दोन वाया जातातही जहाज. तशात ह्यात लाभ तुमचा काहीही नाही. मुख्य गोष्ट ही आहे, तुम्हाला पुढे जायचं आहे, सहयोगात जर वाढायचं आहे तर समग्रतेला प्राप्त व्हा. दुसऱ्यातले गुण, दुसऱ्यातलं महात्म्य, वैशिष्ट्य ते बघा.
आता अशा दृष्टीने जर आम्ही विचार केला असता तर या जमिनीवर आलो नसतो. आणि हे कार्य मुंबईकरांना करायचं, कारण समुद्राच्या किनाऱ्यावर तुम्ही बसलेले आहात. जो संबंध जगातल्या किनाऱ्यांना आपल्यामध्ये सांभाळून आहे, ज्याच्या सर्व किनाऱ्यामध्ये एकच समुद्र समावलेला आहे, त्या समुद्राच्या किनाऱ्यावर तुम्ही बसले आहे आणि हे कार्य तुम्हाला करायचं आहे. हे मुंबईकरांचं कार्य आहे. त्यासाठी तुम्हाला एक आदर्श झाला. उद्या तुमच्याकडे पाहुणे येत आहेत बाहेर. इतक्या काही श्रीमंत लोक नाहीत, हजारो रुपये खर्च करून इथे स्वतःचे पदरचे पैसे खर्च करून येते. कबूल, तुम्हाला ह्या योगभूमीनी पुष्कळ काय दिलंय, माताजींनी पुष्कळ मेहनत केली आहे, पण त्यांना देणं हे तुमचं कर्तव्यच नाही. पण जर दिलं नाही तर तुमचं सुटेल. वडिलोपार्जित आहे, ते द्यायलाच पाहिजे. काय द्या, त्यात शिष्टपणा नको, मोठेपणा नको, काय नाही, ते दिलंच पाहिजे. हे वडिलोपार्जित आहे, ते द्यावं लागणार तुम्हाला. आता मंडळी आल्यावर किती प्रेमाने तुम्ही वागवता. पैशांची चिंता, पदरचे 2 पैसे खर्च झाले, झालं, समुद्रात बुड्या मारा. हे मुंबईकरांना शोभत नाही. समुद्राने काय नाही दिलं तुम्हाला, रोज त्याचे मासे खाता फुकटचे. तो जर पाऊस नाही पाडणार तर इथे काही पिकं होणार नाही. सागरासारख्या एवढ्या उदात्त आणि उदार त्याच्या सान्निध्यात राहून आपण 2 कवड्या मोजत बसायचं म्हणजे हे काय भिकारपण आहे हो. अगदी हृदय उघडून तुम्ही, आईला तुमच्या काही नको. जसं बुद्धाने म्हटलंय की गुरुला तन मन धन सगळं दिलं पाहिजे. मला तसं काही नको, पण त्याने सांगितलेलं आहे की गुरुला तन मन धन दिलं पाहिजे. त्याची तुमची पात्रता आली तर घेऊ आम्ही, अजून त्याला वेळ आहे. पहिल्यांदा आपल्या भावांमध्ये बहिणींमध्ये गोडी गुलाबीनी प्रेमाने थोडंसं करून बघा, त्याचा एक मोठा आनंद असतो. हे मुंबईकरांनी करून दाखवलं पाहिजे. तुम्ही आदर्शात, सर्व जगाला तुम्ही आदर्शात. कारण तुम्ही किनाऱ्यावर आला कशाला? जर तुम्ही त्या आला नसता तर मी म्हटलं नसतं, पण आता जर किनाऱ्यावर आले तर आता म्हणावं लागतं तुम्हाला. हा आदर्श धरावा. ते कसे वागतात ते बघू नका, आम्ही कुठवर गेलो ते बघा. मोठेपणा धरावा, समुद्राचा मोठेपणा धरला पाहिजे. जर तुम्ही मोठेपणा धरणार नाही तर ही समग्रता साधणार नाही मला. अहो, तुम्हाला दाखवून सहयोग वाढवणार आहे मी. काही लोक हेच म्हणतात, माताजी तुमची गोष्ट सोडा. पण का सोडा बुवा? आम्ही आलो की तुमच्या मुंबईला सुरू केलाय सहयोग, आणि किती मेहनत केली असेल तुम्हा लोकांवर. म्हणजे त्यात का केली एवढी, असा विचार केला पाहिजे. माताजीने आमच्यावर एवढी का बरं मेहनत केली, मुंबईकरांवर एवढी का मेहनत केली, एवढी कशी माया दाखवली. मुंबईचे बहुतेक सहयोगी मला नावाने माहिती आहेत, बाहेरचे नाही माहिती. सगळे प्रत्येक सहयोगी जवळजवळ सगळं मला नावाने माहिती आहे, त्यांची घरची मंडळी माहिती आहे, सगळं काय माहिती आहे, पण बाहेरची मंडळी मला माहित नाही. इतकं सान्निध्य सगळं काय देऊ, ते का केलं? कारण तुम्ही त्याच्या निवेद घातलेले स्तंभात, तुमच्या स्तंभावर उभं करायचं आहे. संबंध, सहयोग, संबंध, विश्वातलं सहयोग ह्या मुंबईकरांवरती उभा करायचा. तेव्हा केवढं धार्जिण्य पाहिजे. पृथ्वीसारखी धराची जी शक्ती आहे तशी पाहिजे की नाही पाहिजे. पण तशी नाही असं मी म्हणत नाही. परत येईल नाही तर की माताजी म्हणतात म्हणजे आमच्यात नाही आहे, कारण पटकन तिकडे जातं, लेफ्ट नाभी धरायला लागते किंवा लेफ्ट विशुद्धी, तसं काही नाही. म्हणायचं असं आहे की तुमच्यावरती जी जबाबदारी आहे ती जबाबदारी दुसऱ्यांवर आहे, ती वेगळ्या तऱ्हेची. जशी लंडनच्या लोकांवर काय एवढी मेहनत करतात माताजी. लंडनलाच काय अडलं होतं? लंडन हे हृदय आहे. ही कुंडलिनी मुंबईची इथे, आणि तुम्ही मुळाधारावर बसलात. काय गणेशाची मेहनत काय आणि तुमची मेहनत काय?
तितकी स्वच्छता आणि पवित्रता यायला पाहिजे मुंबईकरांना. मग बघा तिथे बसवलंय तुम्हाला, ही कुंडलिनी ह्या देशात आहे, पण तुम्ही कुठे बसला? गौरीच्या खाली गणेश स्थानावर. म्हणजे घाणही आहे चारीकडे तशीच, आणि त्यात तुम्ही बसले आपली पवित्रता घेऊन. ह्या सबंध जगाची पवित्रता तुमच्या जवळ आहे. तुम्ही पसरवायला पाहिजे, तुम्ही प्रकाशवायला पाहिजे. तुम्ही काही साधारण माणसं नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आदिशक्ती एवढी मेहनत करते तुमच्यावरती, तुम्ही साधारण माणसं असाल असं शक्यच आहे. तेव्हा त्या आत्म्याच्या स्थितीला उतरलं पाहिजे. जर ती स्थिती मुंबईला सुरू झाली तर लंडनला आम्ही बघून घेऊ. लंडन आम्ही काबीज करून घेतलंय. त्याला एक कारण फार मोठं आहे. तिथे ब्लेक म्हणून एक फार मोठा द्रष्टा झाला. त्यांनी इथपर्यंत लिहून ठेवलेलं आहे की आम्ही घरं कुठे घेणार आणि कुठे राहणार. शेवटी आता केन्सिंग्टन गार्डनच्या जवळ आम्ही घर घेतलं, ते लिहून ठेवलेलं आहे की केन्सिंग्टन गार्डनच्या जवळ घर बांधलं जाईल. तिथे सगळ्यांचे जेवढे परमेश्वरी लोक आहेत त्यांचे चिजलिंग होईल. तिथली जी जमीन आहे ती विश्वासाची बनवली जाईल. त्याचा जो छत आहे ते परमेश्वराचं प्रेम होईल. एक एक बारीक बारीक त्यांनी लिहून ठेवलाय. 100 वर्षापूर्वी या माणसाने केन्सिंग्टन गार्डन पर्यंत आहे की नाही कमालीचा द्रष्टा. इतकं बारीक की मी आधी सुरुवातीला सरे हिल्स मध्ये राहत होती तर सांगितलं की पहिल्यांदा सरे हिल्स मध्ये लाईट बीकॉन्स विल बी लिट आणि हर सिन्यूज विल व्हायब्रेट. होय असे शब्द त्यांनी घालून लिहिलाय ब्लेकनी. म्हणजे लंडन काय असं तसं नाही आहे. लंडनकर जाणत नाहीत अजून, ते सुप्तावस्थेत असतात. तेव्हा विशेष सांगायचं म्हणजे महाराष्ट्रीयन लोकांवर तर फार आहेच ह्याचं, पण विशेष करून मुंबईकरांवरती फार आधार आहे आमचा. त्यांनी आम्हाला मात्र हात दिला पाहिजे. समुद्रात लोटलं नाही पाहिजे. आणि त्यामुळे आम्ही जर आलो नाही तर त्याचा अर्थ असा कधीच घ्यायचा नाही की रागवले किंवा काय. काहीच नाही. तुमच्यावर फार आधार आहेत आमचे. आता तुमच्यावरच उभे आहोत तेव्हा रागवायचं कसं गावं त्यांच्यावर ज्यांच्यावरती तुम्ही उभे आहात. त्यांच्या रागवून तुम्ही कुठे जाणार? आम्हाला तरी काय अर्थ आहे का तुमच्याशिवाय? आता पुष्कळच बदल होणार आहे बघा तुम्ही महाराष्ट्रात. महाराष्ट्रातच पहिल्यांदा घटना घडत्या. एक फटका बसला, सगळ्यांचे कान उभे झाले तिथं. पण कुणी म्हणेल की माताजी महाराष्ट्रातच कशाला? कारण इथेच आहे स्वच्छता. मग संतभूमी आहे. राहुरीला माहेर आहे माझं. पुण्याला पुण्यभूमी. पळवलं त्याला तिथनं. गेला का नाही? तरतरा होऊन गेल्या. कितीतरी कामं झाली. आता हेच बघायचं की तुम्ही लोक किती जमता. बाह्यात राहू नका. सारखं मी हे धरलं तू ते धरलं, माझं हे धरते तुझं ते धरते, हे संपत असेल. झालं ते झालं, संपलं ते लहान लहान होते ना. जसं एखादं लहानसं बी अंकुरतं ते फार नाजूक असतं, सांभाळावं लागतं. वाराने लागला पाहिजे अमको नाही. लहान बाळ असतं, लहानसं बाळ असतं, त्याला सांभाळावं लागतं, वारंवार बघावं लागतं. ते झालं गेलं, आता संपलं सगळं काय. आता तुम्ही मोठे झाला. मोठे झाल्यावर आपली जबाबदारी सांभाळा. कर्मठ माणसं आहेत महाराष्ट्रात, प्रसिद्ध आहे. पण त्या कर्मठपणामुळे कधी कधी हट्ट फार होतो. हट्टीपणा. म्हणजे माताजींना आम्ही म्हटलं की तुम्ही या, आल्याच नाही. आज त्या MP भेटल्या त्याही माझ्यावर जरा रागवल्या. म्हणजे आम्ही म्हटलं ना आल्या नाही म्हणजे काय? आम्ही म्हटलं ना, अहो आम्ही आदिशक्ती आहोत, काय सोपं काम नाही. ते कसं सांगायचं ना.
तेव्हा लक्षात घेतलं पाहिजे मोठी शक्ती आहे, प्रचंड शक्ती आहे. तुम्ही ओळखता, हळूहळू ओळखून आले. सोपं काम नाही. आणि त्यामुळे कोणत्याही गोष्टीमध्ये कोणतंही कार्य करताना हे लक्षात ठेवलं पाहिजे की माताजींनी मुंबईकरांबद्दल काय म्हटलंय. शिष्टपणा तर मुंबईकरांनी अगदी सोडला पाहिजे. कशाचा शिष्टपणा हो? काय आहे तुमच्या मुंबईत तसं पाहिलं तर? सगळी घाण जगातली या मुंबईला येऊन थांबते, कारण समुद्रात घालता येत नाही. कसला शिष्टपणा? साधेपणा अंगीकारावा. साधेपणात यायला पाहिजे. आणि ते साधेपण म्हणजेच तुमच्या गौरवाची गाथा लिहून काढणारं मोठं साधन आहे. ते अंगीकारावं. नम्रता आणावी. 100दा नम्र स्वतःला नम्रतेत आणा. अगदी नम्र होऊन जा. हाजी हजुरी करायला शिका. शिवाजीचा बाणा इकडे नको, तिकडे बरा आहे. इकडे हाजी हजुरी करा. शिकलं पाहिजे. सारखी हाजी हजुरीत राहिलं पाहिजे. समुद्राचे फायदे, त्यातलं नुकसान फार मोठं झालेलं आहे की इंग्रजी सत्ता इथे टिकली नाही की तरी सुद्धा इंग्रजी परिणाम फार आहे. त्यामुळे त्यांच्यातला जो दुर्गुण ते विसरले, पण आपल्यात आहे अजून की आम्ही काहीतरी विशेष मोठे साहेब, आम्ही साहेब. आणि सगळे साहेबच आहे तिकडे, साहेबाच्या कमी कोण नाही. जो बघाव तो साहेब. आता साहेबांनी खरोखर सगळे आपले साहेबीपणाचे विचार जाळून टाकले पाहिजेत होळीत. तीच आजची संक्रांत आहे. काय शब्द आहे हो? संक्रमण. सन म्हणजे शुद्ध, विशुद्ध. सन म्हणजे पवित्र, ज्याला आपण होली म्हणतो. आणि क्रम, त्या दिवशी मी तुमच्याकडे आले. आता नवीन क्रम सुरू करायला पाहिजे. आता तुम्ही सहयोगी झाला. तुम्ही झाला हा विश्वास आहे का नाही? मग आता बदला सगळं काही. नम्रता, अत्यंत नम्र. तुम्हाला बसायचं, तुम्ही बसा. आम्ही मागे बसतो. पुढे बसायचं ना, बसा पुढे. आणि सगळेच मागे जातील बसायला. तुम्ही पुढे या. तुम्हाला बसायचं, तुम्ही घ्या. तुम्हाला हवं ना पूजेचं सांग, तुम्ही घ्या. आम्हाला तुम्ही बसा, तुम्ही बसा, तुम्ही करा. आमचे लखनौचे लोक आहेत ना तशा पद्धती. म्हणजे त्यांची ट्रेनही सुटली तरी तुम्ही बसा, तुम्ही बसा करत राहते. इकडे उलट आहे. धक्का मारत चालतील इतकं की दुसरी साईडने निघूनही आले तरी गाडी निघून तिकडे आत घुसायचेच नाहीत मुळी. तुम्ही बसा. ते म्हणतील तुम्ही बसा, गाडी गेली निघून. तो एक नमुना. त्यांनी बदलायला पाहिजे आणि तुम्ही बदलायला पाहिजे. आणि तुम्ही बदलायला पाहिजे तिथे तो तुम्ही घ्या. माताजींच्या शेजारीच तुम्ही बसणार, इतकं दूर आहात तुम्ही. अत्यंत नम्रपणे, नम्रते तुम्ही घ्या. तुम्ही घ्या. तुम्ही खुर्ची घ्या. कुणी बसलेलं असलं, कुणी उभं असलं, बसा बसा. आपल्याकडे भयंकर पाहुणचाराचे. पण हे आता तुम्ही साहेब झाले ना, साहेब झाले मग काय. साहेबांच्याकडे म्हणजे एक कप चहा मिळाला तरी फार, नाही तर अगदी स्पेशल, अगदी घाणेरडा चहा करून द्यायचा की कधी कुणी आलं नको. लोकांना टाळायचं कसं ते मुंबईकरांना शिका. तर माणूस घाणेपणा चालायचा नाही, ते सोडलं पाहिजे. प्रेमळपणा, अत्यंत प्रेमळ आहे. आणि त्या प्रेमाच्या त्या उभेमध्ये लोक ओढाने गेले पाहिजे. अहो मुंबईकराचे झाले. अहो कसं काय, का म्हणता तुम्ही? हो अहो मुंबईकर म्हणजे एखाद्या कंजूसड्या माणसाला जर म्हटलं की त्यांनी 10 रुपये खर्च केले, काय ते म्हणजे एक पेरू खाणार, त्यांनी हे करून दिलं. तसं मुंबईकर म्हणजे साहेब लोक. अहो ते काय खेडेगावात थोडी जाणार आहे साहेब लोक. हे साहेब लोक आता पायाने निघाले.
परमेश्वराच्या कार्यासाठी. म्हणजे केवढी मोठी गोष्ट आहे. परमेश्वराचं कार्य करायचं आहे आणि परमेश्वराच्या कार्याला जे उद्धत लोक आहेत त्यांच्यामध्ये केवढी नम्रता पाहिजे, किती गोडवा पाहिजे. आणि आजचा दिवसच मुळी तो आहे. आणि त्याच दिवशी मी तुमच्याकडे आले आहे सांगायला की सगळ्यांशी गोड गोड बोला. सारखा विचार हा करायचा की आता मी काय गोड बोलू. आणि काही काही शब्द काढलेच पाहिजे. त्यातला एक पण, च नाहीच, करतच नाही, च, हे अगदी मुंबईकरांचे खास शब्द आहेत. हे अगदी काढून तिकडे समुद्रात टाक. केलंच पाहिजे असं म्हणायचं. करणारच झालंच पाहिजे. काय म्हणता तुम्ही, अहो काय म्हणाल ते, असं हिंदीमध्ये सर आखो. ह्या सर्व गोष्टी आपल्या संस्कृतीत आणायला पाहिजे ज्या आपण विसरलो. मग खरं रूप चढणार आहे मुंबईकरांना. नम्रता धारण करावी, समग्रतेला प्राप्त व्हावे. समग्रतेला सगळ्यात मोठा गुण म्हणजे नम्रता, गोडपणा, माधुर्य. कडवेपणा कधी शोभा देणार आहे. आता पुष्कळ गोडवा आलाय म्हणा लोकांमध्ये. पुष्कळ गोड झालेत लोक आणि प्रेमाने वागतात. आता गटबाजी नाही, काही नाही, बरं वाटतं सगळं. असे लोक जे असतात ते जातात आपोआप सहयोगातनं, राहत नाही. पण तुम्ही आपला लाभ करून घ्या. आणि आपला लाभ करताना हा विचार ठेवायचा की आम्ही सहयोग किती साधला आणि माताजींची किती मदत केली. स्वतःकडे लक्ष न ठेवताना आम्ही सहयोगाकडे लक्ष ठेवलं पाहिजे. आणि माताजीच्या ह्या महान कार्यामध्ये आम्ही काय मदत केली ते पाहिलं पाहिजे. स्वतःला विसरा, स्वतःला विसरलं पाहिजे. समुद्रामध्ये हा तुमचा थेंब मिसळू द्या, तुम्ही स्वतः समुद्र. ती नम्रता, तो गोडवा, ती प्रेमळ भाषा, दुसऱ्यांचा आराम बघणे, स्वतःचा आराम नाही बघणे, आपल्या आरामाकडे न बघणे, ही एक पद्धत आहे. आणि जितकं तुम्ही स्वतःचा आराम नाही बघणार तितकाच तुम्हाला आराम मिळेल. राम म्हणजे राम. ह्या सर्व गोष्टी जेवताना सुद्धा प्रत्येक ठिकाणी माझ्या मुलीला वाढलं की नाही तुम्ही, माझ्या नवऱ्याला पहिल्यांदा असेल असं आलं, माझ्या नवऱ्याला वाढलं की नाही तुम्ही, मग सगळेच लागले. माझ्या शब्दाला एकदम तडाखा द्यायला पाहिजे चांगला. आता पॉलिटिशियन्सचे जेवढं आहे माझा मुलगा, माझी मुलगी, त्यांचे तडाखे मी सुरू केले आहेत. कारण वरून सुरू केलं की बरं आहे तो खाली तडाखा. सहयोगामध्ये माझा मुलगा, माझी मुलगी म्हणायचं नाही. त्याला जेवायला वाढलं की नाही, हे लहान लहान गोष्टीमध्ये दिसतं माणसं. हे सगळं होतं आपल्याकडे. ते जरी आपण घालवलेलं असलं तरी परत सहयोगाने जागृत होऊ शकतं. इतकंच नाही पण पल्लवित होऊ शकतं. इतकंच नव्हे तर पुष्पांनी भरून त्याचा सबंध सुगंध सगळ्या संसारात दरवळू शकतो. तुम्ही आता त्या किनाऱ्यावर उभे आहात जिथून सर्व जगामध्ये तुमचे संक्रमण होणार आहे. साऱ्या जगामध्ये तुम्ही त्या संक्रमणाचे चक्र फिरवणार आहात. मी जे सांगते ते कधीही खोटं होत नाही आणि ते घडून येतं. फक्त त्यामध्ये किती लोक शक्तिशाली होतील आणि किती लोक व्यर्थ जातील ते लक्ष ठेवा. कारण माताजी फार गोड आहेत, तशा चांगल्याही आहेत, तू कधी कधी रागवतात. तितकंच नाही आहे, इतकंच नाही आहे, ते फार मोठं आहे. फार मोठ्या चक्रातनं तुम्हाला घालायचं आहे मला. आणि त्या चक्रामधनं फार मोठे मोठे कार्य होणार आहे. जसं इंजिनचं चक्र फार महत्त्वाचं असतं तशी तुम्ही लोक त्या चक्रावर बसवले. तेव्हा आपले आपले स्क्रू चांगले पक्के करून घ्या. त्या चक्रामध्ये इकडे तिकडे गळू नका. आजच मी सांगून ठेवते आहे मुंबईकरांना की त्या चक्रात मी तुम्हाला बसवणार आहे.
म्हणूनच आजचा दिवस, आजची वेळ सगळी बरोबर साधून माझं भाषण तोपर्यंत चालेल जोपर्यंत चालवायचं आहे. एक शब्द पुढे नाही आणि एक शब्द मागे नाही. तुम्ही जरी 5 वाजताची वेळ ठरवली तरी ती वेळ ठीक नाही. सगळी साधावी लागते वेळ. आपल्याला सहजोग असा वाटतो की आम्ही अशी कुंडलीने उचलली, झालं माताजी सगळं संपलं. अहो संबंध सृष्टीतले सगळे परमेश्वराचे अनुचर तुमच्या मागे पुढे उभे आहात, ते तुम्हाला दिसत नाही. काय असं होत होतं का पूर्वी? कुणाला विश्वास वाटेल का असा हात केला आणि कुंडलीने उचलू कुणी शकत होतं का? मग होतं कसा विचार केला पाहिजे. काहीतरी माताजींची शक्ती त्याच्या मागे, काहीतरी लोक असायला पाहिजे, काहीतरी झालं पाहिजे. अहो एवढं मोठं की कुंडलिनी म्हणजे तिचं हृदयासारखं स्पंदन होतं, ती वर येते. म्हणजे विचार करा काय मोठी गोष्ट. कधी कुंडलिनी उठतच नाही असे म्हणणारे लोक आहेत जगामध्ये, आणि ती तुमच्याशी बोटावर नाचते म्हणून लोकांना विश्वास नाही वाटत. म्हणजे किती मोठी शक्ती तुमच्या मागे उभी आहे. नुसते बोटांवर तुम्ही नाचू शकता. फक्त एवढं लक्षात ठेवा की त्या शक्तीचं लक्ष तुमच्याही कडे आहे आणि फार अपेक्षा आहेत तुमच्यापासून. कारण आम्ही हिरेच शोधून काढलेले आहेत म्हणून.